जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्या सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. एक गाडी, 2 खंड, 3 वाळवंट, 9 पर्वतरांगा, 9 टाइम झोन, 32 देश, 75 दिवस आणि 35,000 किलोमीटर प्रवास. भारुलता कांबळे, एक ध्येयवेडी महिला. 75 दिवसात इंग्लंडपासून भारतापर्यंतचा प्रवास, तोही बाय रोड. भारुलता या मूळच्या सुरतच्या आहेत. महाड हे त्यांचं सासर. महाड हे त्यांचं डेस्टिनेशन होतं आणि इथे दाखल होताच त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. पण भारुलता यांनी हे सारं केलं ते फक्त विक्रमासाठी नाही, तर बेटी बचाव या संदेशासाठी. सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे पाकिस्तानातील 9व्या आंतरराष्ट्रीय उर्दू परिषदेला भारतीय कवी आणि लेखक अनुपस्थित राहणार आहेत. आर्ट काउन्सिल ऑफ पाकिस्तानकडून ही परिषद भरवण्यात येते. यंदा पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये वाढता तणाव असल्याच्या कारणानं भारतीय लेखक आणि कवी आपले पेपर्स वाचणार नाहीत, असं डॉन या वृत्तपत्रानं म्हटलेलं आहे. अमेरिकेतल्या टाइम मासिकानं 100 सर्वात प्रभावशाली छायाचित्रांच्या संकलनामध्ये चरख्यासह महात्मा गांधी यांचं 1946 मधील एका छायाचित्राचा समावेश केलाय. महात्मा गांधी यांचं हे कृष्णधवल छायाचित्र प्रसिद्ध छायाचित्रकार मार्गारेट बोर्केव्हाईट यांनी काढलेलं होतं. पाकिस्तानातून घडवण्यात येणाऱ्या दहशतवादामुळे प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेला मोठा धोका निर्माण झाल्याचं भारत आणि अफगाणिस्ताननं म्हटलेलं आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक कार्यप्रणाली तयार करणं यावर हार्ट ऑफ आशिया परिषदेमध्ये प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं भारतानं स्पष्ट केलेलं आहे. शनिवारपासून 2 दिवसांच्या परिषदेला सुरुवात होणार आहे. अमृतसर इथे येत्या रविवारपासून हार्ट ऑफ आशिया परिषदेला सुरुवात होणार असून त्या परिषदेला हजर राहण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी भारत दौऱ्यावर येण्याची तयारी केलेली आहे. BAE सिस्टीम्स या अमेरिकन कंपनीकडून भारतीय लष्करासाठी वजनानं हलक्या पण जोरदार मारक क्षमता असलेल्या M777 जातीच्या 145 हॉवित्झर तोफा खरेदी करण्याचा औपचारिक करार करण्यात आलेला आहे. हा करार सुमारे 5,000 कोटी रुपयांचा असून तो भारत आणि अमेरिका या 2 सरकारांमध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांना मुदतवाढ न दिल्यानं शरीफ यांच्या चाहत्यानं विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. लुफ्त अमीम शिबली असं त्याचं नाव आहे. राहील शरीफ यांना मुदतवाढ न दिल्यास आपण आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला होता आणि गेल्या 1 नोव्हेंबरपासून त्यांनी कराची प्रेस क्लब समोर निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक थोर नेता म्हणून आपले आणि एक महान देश म्हणून पाकिस्तानचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांचा दावा ट्रम्प यांनी रोखठोकपणे खोटा ठरवल्यानं अमेरिकेच्या या घनिष्ठ मित्र राष्ट्राची जगभर नाचक्की झाली आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईमध्ये ठार झालेला कुख्यात दहशतवादी बुरहान वानी याचा शहीद म्हणून उल्लेख करताना काश्मीरमध्ये भारत सरकारकडून सुरू असलेल्या हस्तक्षेपामुळेच त्याला हातात बंदूक घ्यावी लागली होती, असं मुशर्रफ यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण कोणतीही भूमिका बजावण्यास तयार आहोत, अशी इच्छा अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडे व्यक्त केली आहे. आपला कारभार देशाबाहेर घेऊन जाणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलाय. AC बनवणाऱ्या कॅरियर या कंपनीनं इंडियानापोलिस इथल्या प्लांट बंद करून तो मेक्सिकोमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी कंपन्यांना हा इशारा दिलाय. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी फेसबुकवरून अनेक खोट्या बातम्या व्हायरल होत होत्या. फेसबुकवरून व्हायरल होणाऱ्या या खोट्या बातम्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं आणि यावरून बराक ओबामा यांनी फेसबुकवर टीका केली होती. याची गंभीर दखल घेत झुकेरबर्गनं फेसबुकवरून असे खोटे वृत्त पसरू नये यासाठी पावलं उचलणार आहोत, असं एका पोस्टद्वारे जाहीर केलंय. डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकण्यापूर्वी गरिबांसाठी मोठी विधानं केली असली तरी आता ट्रम्प स्वतः कॅबिनेटमध्ये एकापेक्षा एक अब्जाधीशांचा समावेश करत आहेत. ही नावं प्रत्यक्षात उतरल्यास अमेरिकेच्या इतिहासातील हे श्रीमंत कॅबिनेट ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराक आणि अफगाणिस्तान युद्धाचा अनुभव असलेले तसेच अमेरिकेचे मरीन रिटायर्ड जनरल जेम्स मॅटिस यांची रक्षामंत्रीपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. मॅटिस ॲश्टन कार्टर यांच्या जागी काम करत आहेत. उत्तर पूर्व चीनमध्ये एका कोळसा खाणीमध्ये ढिगारा कोसळल्यानं 22 कामगार अडकलेले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू असून खाणीमध्ये अडकलेल्या 22 कामगारांना शोधण्याचं कामही सुरू आहे. ही दुर्घटना हेईलॲग जियांग प्रांतामधल्या क्विहेटे शहरामध्ये रात्री घडली. थायलंडचे युवराज महा वजिरालॲक्नोर नवीन राजा म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर युवराज महा वजिरालॲक्नोर हे राजगद्दीवर बसणार आहेत. प्रधानमंत्री जनरल प्रायुत चैन-ओ-चा यांनी घोषणा केली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा होलांद हे 2017ची निवडणूक लढवणार नसल्याचं कळतंय. सत्तेवर असताना माझ्याकडून प्रभावी कार्य घडलं नसल्यानं होलांड आगामी निवडणूक लढवणार नाही असं सांगण्यात आलंय. जगातली पहिली सिझेरियन शस्त्रक्रिया 1337 साली युरोपमधील प्राग शहरामध्ये झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या पुराव्यानुसार 1500 साली स्वित्झर्लंडमध्ये तशी पहिली शस्त्रक्रिया झाल्याचं मानलं जात होतं. मात्र सध्याच्या झेक प्रजासत्ताकाची राजधानी असलेल्या प्राग इथे तशी पहिली शस्त्रक्रिया झाल्याचे नव्या कागदपत्रांवरून दिसत आहे. जॅक्सनविल इथल्या कम्युनिटी फर्स्ट बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9च्या सुमारास जॅक्सनविल इथे असलेली कम्युनिटी फर्स्ट बँक काही दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा दरोडा पूर्णपणे अयशस्वी झाला. इंग्रजीतील झेनोफोबिया हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ परदेशी नागरिकांबद्दल किंवा त्यांच्या संस्कृतीबद्दल वाटणारी भीती, तिरस्कार किंवा पूर्वग्रह असा होतो. यंदाच्या वर्षामध्ये जगभराच्या नागरिकांनी त्याचा सर्वाधिक शोध घेण्यामागील परिस्थिती त्यातून अधोरेखित होतं असं डिक्शनरी.com च्या शब्दकोशाकार जेन सोलोमन यांनी म्हटलेलं आहे. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.